कावेरी, तू कॉन्टेंट क्रिएशन करतेस का जॉब करतेस? तू म्हणालीस की तू बिग फोरमध्ये जॉब करतेस, मग तू कॉन्टेंट क्रिएशन करायला वेळ कसा काढतेस? आणि जर हे दोन्ही करत असशील तर कसं मॅनेज होतं सगळं? आणि 2 पोरं, सो ते सगळं सांगणार आहे. कावेरी, तू नक्की जॉब करतेस का कॉन्टेंट क्रिएशन करतेस, का दोन्ही करतेस? आणि जर दोन्ही करतेस तर कसं मॅनेज करतेस सगळं? आणि तुझे पोरं पण आहेत, ते कसं मॅनेज होतात? सांगते, सगळं सांगते. औरत ही औरत की सबसे बडी दुश्मन होती है. ह्या लाईनलाच रॉंग प्रूफ करण्यासाठी मी हा चॅनल ओपन केला आहे. कसं तुम्हाला ग्रो करायचं आहे. एक मॉम असाल, जर तुम्ही कुठला जॉब करत नसाल, कुठे जॉब करत असाल, किंवा तुम्ही जॉब शोधत असाल, तुम्हाला भेटत नसेल, किंवा तुम्ही एक हाऊसवाईफ आहात, मॅरिड गर्ल किंवा अनमॅरिड किंवा सिंगल, तुमच्यासाठीच हा चॅनल मी ओपन केलेला आहे. तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. सो चला मग सुरू करूया. सो खूप लोकांना मला विचारत होते, इवन हिंदी चॅनलवरती माझे असे खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत, बट मी असा विचार केला आहे की मराठी मुलींसाठी पण मी हा चॅनल ओपन करू. हिंदी चॅनलवरती मला बरेचसे असे ॲड्स पण वगैरे येत आहेत. सो मी हा मराठी चॅनल त्याचसाठी ओपन केला आहे की आता आपल्या मराठी मुलींसाठी मला काहीतरी करायचं आहे. सो त्यांच्यासाठी काही ॲडवाईस. आता खूप सारे असे मुली आहेत जे खूप मोठ्या मोठ्या लेवलवरती जाऊन पोचलेले आहेत. खूप सारे लोक असं डिमोटिवेट पण करतात पोरींला, एस्पेशली लेडीजला जे मॅरिड आहेत किंवा ज्यांचे पोरं आहेत की तू तर आता घरीच बसणार आहेस, किंवा तुझ्याकडे तर आता जॉब जरी लागली तुला तर तू ते करू नाही शकणार, किंवा तू आता काहीच नाही करू शकणार आयुष्यात, फक्त पोरं सांभाळायचं आणि घरचं काम करायचं. तर आयुष्य इतकंच नसतं हे सांगायला मी हा चॅनल ओपन केला आहे. स्टार्ट केलं, कसं करते, हे सगळे इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स. आणि फर्स्ट ऑफ ऑल मी कुठलीच एक्सपर्ट नाही आहे, मी जस्ट माझी जर्नी, माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इतक्या कमी वयात तुम्ही इतकं काही ग्रो कसं करू शकता ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही जर एक लेडी आहात, किंवा एक गर्ल आहात, किंवा स्कूल पासआउट आहात, किंवा कॉलेज पासआउट, किंवा डिग्री पासआउट, तुम्हाला जॉबच्या शोधात असाल, सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे. सो हा व्हिडिओ खूप साऱ्या मुली असे आजकाल खूप कन्फ्युज्ड पण आहेत की कसं जॉब शोधायचं किंवा काय करायचं, कॉन्टेंट क्रिएशन करायचं तर मग कसं करायचं, बेसिक त्याचं काय आहे, काय लागतं कॉन्टेंट क्रिएशनसाठी आणि काय लागतं जॉब शोधायसाठी. सो हे सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये मी कवर करणार आहे. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. एक मिनिट जरा, ओके कूल. जरा माझा कॅमेरा ॲडजस्टमेंट थोडंसं हे करून घ्या. आणि माझा माईक पण आय डोंट नो कसा आवाज येतो आहे, बिकॉज हा माझा खूप ओल्ड माईक आहे जो मी यूज करते. आता जो नवीन माईक आहे तो आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो चला मग व्हिडिओला फटाफट सुरुवात करूया. ओके, सो सगळ्यात आधी मी या क्वेश्चनचा आन्सर देते की वाय कॉन्टेंट क्रिएशन? जर माझ्याकडे इतका चांगला जॉब आहे बिग फोरमध्ये तर कॉन्टेंट क्रिएशन मी का निवडलं? तर बघा, आजकालच्या जगात इतकं कॉन्टेंट क्रिएशन वाढलेलं आहे ना. तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता, तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता, इतके सारे यंगस्टर्स खूप सक्सेसफुल झालेले आहेत आणि खूप सक्सेसफुल होतही आहेत अजूनही. आणि इवन स्कूलमध्ये पण मुलांना शिकवतात की कॉन्टेंट क्रिएशन कसं करायचं, हा एक सब्जेक्ट बनलेला आहे. आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे की तुम्हाला समजायला पाहिजे, जर तुमच्याकडे जॉब असेल किंवा जॉब नसेल तरीही तुम्ही कन्फ्यूज्ड, आजकालची जनरेशन आहे ना खूप अशी कन्फ्यूज्ड झालेली आहे की काय करायचं, जॉब जर भेटत नाही आहे तर जॉब कसं फाइंड करायचं, आणि जर जॉब भेटतच नसेल तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचं आहे तर मग कसं यायचं आणि काय करायचं. माझा एक्सपिरियन्स सांगते की मला बिग फोरमध्ये जॉब कसं भेटलं आणि मी काय काय त्याच्यासाठी गोष्टी केल्या, काय काय स्किल्स केले, काय काय सर्टिफिकेशन्स केले. सो सगळ्यात आधी कुठेही बेसिक तुम्हाला जर जॉब हवा असेल तर त्यासाठी काय लागतं, डिग्री, सर्टिफिकेशन्स, प्लस अगर एक चांगल्या कंपनीमध्ये पाहिजे असेल, जसं की MNCs कंपनी, बिग फोर कंपनीज, मोठमोठ्या कंपनीजमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर मग सर्टिफिकेशन्स, चांगले चांगले सर्टिफिकेशन्स, मास्टर्स डिग्री असेल तुमच्याकडे तर अजून पण फायदा होतो त्याचा. आणि मग माझ्याकडे तर मास्टर्स डिग्री नाही, बट मी BSc IT केली, बॅचलर्स. नंतर मी जे आहे लॉकडाऊन लागलं लगेच, आणि लॉकडाऊनमध्ये मी इतकी मेहनत केली. लॉकडाऊनमध्ये मी पूर्ण असा लॉकडाऊनचा फायदा घेतला आणि त्याचा मी खूप असे सर्टिफिकेशन्स केले, खूप नॉलेज गेन केला. तेव्हा तर मला काही गायडन्स नव्हता की
आता खूप सारे गायडन्स अवेलेबल आहेत, यूट्यूबवरती आहेत, गुगलवरती सर्च करून खूप तुम्हाला PDF किंवा स्टडी मटेरियल्स खूप काही अवेलेबल आहेत, जे की त्या टायमाला इतकं पण नव्हतं, म्हणजे होतं बट इतकी नॉलेज नव्हती त्याबद्दल किंवा इतकं रेफरन्स नव्हतं काही, सो इतकं गायडन्स नव्हतं. सो मी काय केलं की खूप सारे असे रिसर्च केली आणि सर्टिफिकेशन्स केले, जे की लिंक्डइनवरती पण अवेलेबल असतात, फ्री सर्टिफिकेशन्स पण अवेलेबल असतात काही, आणि खूप सारे असे ॲप्लिकेशन्स आहेत, खूप सारे असे वेबसाईट्स आहेत जिथे जाऊन तुम्ही स्टडी मटेरियल बाय करू शकता. सो ह्याचा एक वेगळा व्हिडिओ बनेल. सो हे मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. सो लॉकडाऊनमध्ये असं मी प्रिपेअर केलं. जस्ट पासआउट होताच मी एक सर्टिफिकेशन 1-2 केले, जे की फ्री होते, आणि मग एक सर्टिफिकेशन केला जो की इन्फोसेक लेवलचा होता. सो तो एक सर्टिफिकेशन घेऊन मी एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि तिथे मी पासआउट पण झाले. आता हा लक म्हणू शकता किंवा हा मी इतकी मेहनत केली ते पण म्हणू शकता. मेहनत पण लागते, लक पण लागतं, सगळं काही लागतं. सो मी असं मानते की मी थोडीशी लकी होते, म्हणून माझं लगेच सिलेक्शन झालं. आणि मग तेव्हा त्या कंपनीमध्ये, ज्या कंपनीमध्ये मी प्रिव्हियसली काम करायचे, तिकडे फ्रेशर्सला घेत होते. सो आत्ता मार्केट इतका म्हणजे हाईप नाही आहे, बिकॉज थोडंसं इन्फ्लेशन वगैरे वाढलेलं आहे, जसं तुम्हाला माहिती असेल. सो म्हणून त्यावेळेला ना फ्रेशर्सला घेत होते, जे की आत्ता घेतात असं मला नाही वाटत. सो त्यावेळी माझा लक पण होता की मला भेटलं त्या कंपनीमध्ये जॉब. सो मग 1-2 वर्ष मी केलं तिकडे जॉब, आणि मग इंटू सायबर सिक्युरिटी. सो सायबर सिक्युरिटीचा पण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तो एक वेगळा पार्ट बनेल, ठीक आहे. तर मग असा जॉब लागला मला. सो खूप आधीची मी एक स्टोरी टाईम, छोटीशी स्टोरी टाईम. मला आहे ना 10thच्या नंतरपासून इवन मला बचपन की जो बोलतात ना आपण, एक हॉबी असते की मला एक आहे ना असं हिरोईनिंग, डान्सिंग, सिंगिंग नाही म्हणू शकत, असं ॲक्टिंग, डान्सिंग, ड्रामा, स्किट्स, आणि स्कूलमध्ये पण इवन मी आता प्रोफेशनल भरतनाट्यम डान्सर आहे. सो त्याच्यासाठी पण मला एक असं ॲक्टिंगचा किडा होता मध्ये, की यार मला काहीतरी असं करायचं लाईफमध्ये, जे की होऊ नाही शकलं, बिकॉज ट्राय खूप केलं, बट ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस नाही होऊ शकलं तिकडे, तर मग नाही जाऊ शकले मी. बिकॉज आता काही हे कॉन्टेंट क्रिएशन आलेलं आहे. सो मी माझी जी भडास आहे ना ती मी इथे पूर्ण करते, आणि जे की माझं ग्रोथ पण होत आहे हळूहळू, आणि जे मला माहिती आहे की होईल ते थोड्या वर्षानंतर मला ग्रोथ भेटेल बऱ्यापैकी. सो म्हणून मी हे कॉन्टेंट क्रिएशन करते. आता टाईम मॅनेजमेंट तुम्हाला नाही याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता कॉन्टेंट क्रिएशन करायचं म्हणजे एकच गोष्टी नसते. माझ्याकडे आधी ट्रायपॉड नव्हता, माईक नव्हता, काहीच नव्हतं. सो मी असं एक मोबाईल एक बेडवरती असं ठेवायचं किंवा कुठे पण असं, माईक पण नव्हता. सो त्या कॅमेराच्या माईकनीच, मोबाईलच्या माईकनीच मी रेकॉर्ड करायचे. तर तसं करून मी 2 वर्ष आधी स्टार्ट केलं आहे, जे की माझ्या हिंदी चॅनलवरती मी स्टार्ट केलेलं, आणि आत्ता जस्ट 1 महिना पण झाला नसेल हा मराठी चॅनल मी ओपन केला आहे. सो दॅट मला मराठीमधून अजून मला एक्सप्रेस करायला आवडेल तुमच्यासोबत, आणि मराठी माणसांसोबत कनेक्ट करायला पण मला आवडेल, म्हणून मी हा मराठी चॅनल ओपन केला. आणि वाय कॉन्टेंट क्रिएशन, तर हा आन्सर आहे माझा. आणि मग बिग 4मध्ये जॉब कसं, फर्स्ट इज लक, तर तो वेगळा पार्ट आहे. लक तर असो नसो, पण तुमची जी मेहनत आहे, तुमच्याकडे फर्स्ट ऑफ ऑल सर्टिफिकेशन्स, व्हॅलिड सर्टिफिकेशन्स असले पाहिजेत. जरीही तुमच्याकडे डिग्री आहे की कुठली, आता समजा BTech, MTech किंवा कुठला पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा IT टेक बॅकग्राऊंड असेल, सगळं चालेल, बट तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स असणं म्हणजे एक सोने पे सुहागा असं म्हणतो ना, ते असतं. सर्टिफिकेशन्स इज मस्ट. सो समजा तुम्हाला सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला इन्फोसेकचे जे सर्टिफिकेशन असतात किंवा ऑफसेकचे असतात, खूप सारे सर्टिफिकेशन्स असतात. बेसिक लेवलचे पण असतात, बिगनर लेवलचे पण असतात, आणि ॲडव्हान्स्ड लेवलचे पण असतात. सो ते तुम्हाला, सो जर तुम्ही बिगनर आहात तर बिगनर लेवलचे खूप सारे सर्टिफिकेशन छोटे मोठे असतात, ते तुम्ही करू शकता. जसं की EJPT आहे, खूप सारे असे आहेत, पेन टेस्टिंगचे आहेत. सो ते तुम्ही करू शकता. बेबी माझे दोन्ही पण पोरं मागे, एक झोपलेली आहे आणि एक खाली मी त्याला ठेवलं आहे. सो बघते काय करते. सो खेळतो आहे मस्तपैकी. सो तसं तुम्ही करू शकता. सर्टिफिकेशन्स करा. तुमची डिग्री झाली आहे, मास्टर्स करताय, वेल अँड गुड. जर मास्टर्स नाही करत आहात, जॉबच्या शोधात आहात, शोधत सर्टिफिकेशन्स करा. इंटरव्ह्यू असं नाही की तुम्ही इंटरव्ह्यू दिला आणि लगेचच पासआउट झालं, आणि मग इंटरव्ह्यू जर तुम्ही रिजेक्ट झाला, तुमचा रेझ्युमे रिजेक्ट झाला किंवा तुमचा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन नाही झालं त्या कंपनीमध्ये, सो तुम्ही असं उदास नका बसू की नाही झालं, आता माझं कधीच नाही होणार. 10 इंटरव्ह्यूज, 20 इंटरव्ह्यूज, 30 इंटरव्ह्यूज द्या, तेव्हा जाऊन तुमचं सिलेक्शन होईल. आणि आत्ताचं मार्केट बघता तुम्हाला इतके इंटरव्ह्यूज द्यावेच लागतील. सो असं आहे. आणि ओके, सो इंटरव्ह्यू प्रिपरेशन, सगळ्यात पहिलं गोष्ट म्हणजे जर तुम्हाला एका मोठ्या कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे असेल, तो फर्स्ट गोष्ट इज कॉन्फिडन्स. आता तुमच्याकडे सर्टिफिकेशन्स आहेत, तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे तुमच्याकडे सगळे स्किल्स पण आहेत, पण त्याला जर तुम्हाला एक्सप्रेस करताच नाही येते. सो आता बिग 4मध्ये काय असतं, क्लायंट्स इंटरॅक्शन इज मस्ट. क्लायंट इंटरॅक्शन खूप इम्पॉर्टंट असतं, बिकॉज ते सर्व्हिस बेस्ड कंपनी आहेत आणि ते तुम्हाला क्लायंट्स देतील. तर मग क्लायंटसोबत तुम्ही कसं इंटरॅक्ट करतात ते पण इज सो मच इम्पॉर्टंट, राईट.
सो तुम्हाला इंटरॅक्शन करायला यायला पाहिजे. सो त्यासाठी इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. जरी तुम्हाला आन्सर येत नसेल तरी कॉन्फिडन्सनी एक छोटंसं काहीतरी बोलायचं आहे की जेणेकरून त्यांना वाटलं पाहिजे की हां तुम्ही बोलू शकताय म्हणून. ठीक आहे. सो ते एक इम्पॉर्टंट आहे. आणि सेकंड म्हणजे जे मी सांगितलं सर्टिफिकेशन ते तर आहेच. आणि सेकंड म्हणजे तुम्हाला आता बिग फोरमधलं मी एक सिक्रेट बिग फोरमधलाच नाही कुठल्याही कंपनीमधलं मी एक सिक्रेट सांगते. चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला टिकायचं असेल, जॉब भेटली ओके ठीक आहे भेटली, बट जर टिकायचं असेल तर मी जे एक्सपिरियन्स केलं आहे ते हे आहे की खूप घाम येतो आहे कारण की पावसाळा आता स्टार्टच होणार आहे, बट कधी स्टार्ट होईल माहीत नाही. ओके. सो ऊन येतो आहे बाहेरून म्हणून मी आता इथे बसून शूट करते बॅल्कनीमध्ये. सो ओके, आता तुम्हाला चांगल्या कंपनीजमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल, नॉट सो गुड नॉट सो बॅड, मधल्या तुम्हाला लेवलवरती असायला पाहिजे असं मी एक्सपिरियन्स केलेला आहे. आता बाकीच्यांचा एक्सपिरियन्स काय आहे मला नाही माहिती, बट मी जे एक्सपिरियन्स केलं आहे स्वतः पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते. जर तुम्ही जास्त पण एकदम असं मिळून मिसळून आहात सगळ्यांसोबत दॅट इज वेल अँड गुड, बट जास्तच जर तुम्ही शो होत आहात सगळ्यांना तर तुम्ही एक टार्गेट बनता. म्हणजे ही खूप चांगली आहे, हिला इतकं काही नॉलेज आहे, इतकं स्किल्ड पर्सन आहे, तर ते तुम्हाला काढायला बघतात तिथून, किंवा ते तुम्हाला प्रेशराईज करतात, किंवा ते तुमच्यासोबत असे काही टॅक्टिक्स असे काही गेम्स खेळतात. सो हे सगळं जर तुम्हाला टिकून राहायचं असेल एका चांगल्या कंपनीमध्ये तर यू नीड नॉट टू बी सो मच गुड. आणि एकदमच जर तुम्हाला काहीच नाही येतं आहे किंवा तुम्ही काहीच नाही करत आहात असं पण नका करू. मधल्यामध्ये इतकं पण म्हणजे हे न करू, मधल्यामध्ये राहावा. सो मी हे एक्सपिरियन्स केलं आहे म्हणून मी आता 3-4 वर्ष टिकून आहे या कंपनीमध्ये. सो मला असं वाटतं हां तुम्हाला टॉक्सिसिटी तर सगळीकडेच असते. आता छोटी कंपनी असू द्या मोठी कंपनी असू द्या, टॉक्सिसिटी लेवल सगळीकडेच असतो. आता डिपेंड करतं की तुमचा मॅनेजर कसा आहे किंवा तुमची टीम कशी आहे, तुमचा मॅनेजमेंट कसा आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं सगळं. ठीक आहे. सो माझ्या बाबतीत माझं पण कधी असं मला वाटलेलं की टॉक्सिक लोक आहेत, बट त्याच्याशी कसं डील करायचं ते तुम्हाला आलं पाहिजे. आणि ऑफेन्सिव्ह पण नाही व्हायचं आहे जास्त, आणि एकदमच नाहीच मी सगळं काही सहन करेल असं पण नाही व्हायचं आहे. मधल्यामध्ये कुठेतरी तुमची लाईन आली पाहिजे. सो तेव्हा जाऊन तुम्ही असा कुठला चांगला जॉब टिकवून ठेवू शकता, असं तर मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो हां हे झालं जॉबबद्दल. तर जॉब कसं सर्च करायचं शॉर्टमध्ये जर सांगायला गेलं तर मग नोकरी आहे, इंडीड आहे. मी इंडीडवरून हा जॉब बघितलेला. सो इंडीडवरून मी अप्लाय केलेला जेणेकरून बऱ्यापैकी मला दिवसातून काहीतरी 20-30 कॉल्स तरी यायचे. सो माझं 3-4 कंपनीजमध्ये सिलेक्शन झालेलं. हे जी ॲज अ फ्रेशर मी ज्या कंपनीमध्ये होते त्याच्यानंतरचे मी बोलते तुम्हाला, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर मी ही कंपनी जॉईन केली, बिग फोर कंपनी. सो 2 वर्षानंतर मी बिग फोर कंपनी जॉईन केली. सो त्यासाठी खूप साऱ्या मी नोकरीवरती अप्लाय सगळे सायबर सिक्युरिटी जॉब्सनी अप्लाय करत गेले इंडीडवरती. आणि लिंक्डइनवरती तुम्हाला कनेक्शन्स बनवा, इट्स ओके, बट लिंक्डइनवरतून मला असं काही म्हणजे जास्त फायदा असं मी नाही बोलू शकत, बट स्टील सर्टिफिकेशनसाठी चांगलं आहे. कनेक्शन्स बनवा, तुम्हाला एक ब्रॉड कनेक्शन भेटतो, तुम्हाला एक विजन भेटतो, तुम्हाला समजतं की कोण कुठले सर्टिफिकेशन्स करतायत, काय मार्केटमध्ये अपडेटेड तुम्ही राहता लिंक्डइनवरतून. सो ते एक ओके. आणि लिंक्डइन तुम्हाला असं फुल डे पण असं स्क्रोल करत नाही बसायचं, तर तुमचा असं माइंड आहे ना असं एक मी बघितलं इमोशनल ब्रेकडाऊन पण खूप लोकांचं होतं. सो मला मी जास्त पण असं यूज नाही करत बसत, फक्त एक अपडेटसाठी म्हणून बघते. सो लिंक्डइनवरती इतकं पण तुम्हाला असं ॲक्टिव्ह नाही राहायचं आहे की तुम्ही सगळ्यांचे सर्टिफिकेशन बघता आणि नंतर म्हणताय की अरे मी तर काहीच नाही केलं आणि हे लोक किती पुढे चाललेत. सो ते पण एक फोमो टाईप होतो. सो लिंक्डइन इतकं पण नाही, जितकं कामापुरतं आहे तितकं मी बघते. सो तितकं तुम्हाला व्हायचं. जॉबसाठी तर मी तुम्हाला नोकरी, इंडीड आणि जे काही मॉन्स्टर 1-2 असे वेबसाईट्स आहेत ते तुम्ही ओके डाउनलोड करू शकते, तिथून तुम्ही अप्लाय करू शकता जॉबसाठी. सो अप्लाय करा, इंटरव्ह्यू कॉल येईल, प्रिपेअर करा इंटरव्ह्यूसाठी, इंटरव्ह्यूज द्यायला लागा. सिलेक्शन कुठे ना कुठे तर होऊनच जाईल. सगळ्यात पहिलं डिग्री, सर्टिफिकेशन्स, कॉन्फिडन्स आणि स्किल्स. आता स्किल्सवरती तर तुम्हाला काम करायचंच आहे, त्याच्याशिवाय तर पर्याय नाही आहे. सो स्किल्स पण चांगले असले पाहिजेत. सगळ्यात आधी रेझ्युमे बिल्डिंगवरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवेल, तो एक वेगळा व्हिडिओ असेल, बिकॉज त्याच्यामध्ये खूप सारे असे गोष्टी येतात, खूप सारे असे SEOमध्ये ट्रेंडिंग असला पाहिजे. तुमचा जो रेझ्युमे आहे ना तो असा बिल्ड करा की ते कीवर्ड्स आहे ना ते मॅच झाले पाहिजे. आता HR तुमचा रेझ्युमे HR सर्च करतील तर तिथे तुमचा टॉपमध्ये रँक सिलेक्ट व्हायला पाहिजे. मग तेव्हा जाऊन तुम्हाला असे धडाधड कॉल्स यायला लागतात. सो ते पण एक ट्रिक आहे, ते ट्रिक मी तुम्हाला सांगते.
ह्या व्हिडिओमध्ये नाही, बट एक वेगळा रेझ्युमे बिल्डिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मी कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून मला सांगू शकता. सो मी तुम्हाला सांगेल की त्याची ट्रिक काय आहे आणि कसं तुम्ही टॉपवरती येऊ शकता रेझ्युमे बिल्डिंग. जर तुम्ही चांगला रेझ्युमे बनवला, सो रेझ्युमे कसा सिलेक्ट होईल तुमचा ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. सो हे झालं रेझ्युमेबद्दल. जॉबबद्दल झालं, कॉन्टेंट क्रिएशनबद्दल झालं. आता दोन्ही मॅनेज करून पोरं कसं मॅनेज करते त्याचं एक मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही एक लेडी आहात, जर तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा काही पण आहात, पोरं मॅनेज करणं म्हणजे आता कोणाचे पोरं खूप जास्त रडतात, खूप जास्त मस्ती करतात, कोणाचे पोरं बिलकुलच मस्ती नाही करत. सो त्यांच्यावरती एक डिपेंड असतं. बट स्टील पोरं मॅनेज करावं तर लागतं. असं नाही की तुम्ही टाकलं आणि मग आपलं काम केलं तो होऊन गेलं, असं तर नसतं, राईट. सो हां, मॅनेज करणं एक अवघड टास्क आहे. बट अंटिल अँड अनलेस तुम्ही तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करत आहात. आता मी काय करते, सकाळी उठून सगळे काही घरचे जे क्लिनिंग, साफसफाई, सगळं जे झाडाला पाणी घालणं किंवा भांडे घासणं, कपडे धुणं, आणि कपड्यासाठी तर बघा वॉशिंग मशीन पण नाही, बट स्टील मी लवकर सगळं करायचं ट्राय करते. अर्ध्या एका तासात माझं सगळं काम होऊन जातं. उठल्या आंघोळ सगळं काही होऊन जातं. क्लिनिंग, मॉपिंग, पोछा आणि भांडे सगळं होऊन भांडे तर मी रात्रीच घासून ठेवते. सो एक वाटत असेल, बट स्टील एक जे काम असतं ना घरचं आपलं, ते काही लोक पूर्ण दिवस करत बसतात किंवा असं दुपारी झोपा काढतात किंवा मग नंतर म्हणतात की माझ्याकडे टाईमच नाही आहे. टाईम मॅनेजमेंट इज मस्ट. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आलं की मग सगळं झालं. सगळ्याकडे 24 तास असतात, बट स्टील त्या 24 तासातून तुम्ही काय कामं कुठल्या वेळेला करतात, दॅट इज सो मच इम्पॉर्टंट. सो मी सकाळी उठल्या सगळी घरची कामं करून घेते. अर्ध्या एका तासात मॅक्झिमम मला लागतो 1 तास सगळी कामं करायला. आणि मग बाळाला मालिश, आंघोळ वगैरे दोन्ही बाळांना आंघोळ, मालिश सगळं करते. मालिश हिला तर नाही करत, छोट्या बेबीला मालिश करते आणि मग आंघोळ घालते. मग झालं, इतकं असतं. आणि मग नंतर मी माझ्या ऑफिसचं काम स्टार्ट करते, जे की आता मी वर्क फ्रॉम होम करत आहे. ठीक आहे. सो माझी मॅटर्निटी लीव्ह संपली आहे, फॉर युअर इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला माहीत नसेल. सो आता मी 10पर्यंत मी लॉग इन करते. 9:30-10पर्यंत माझं लॉग इन असतं. आणि मग जे ब्रेक टाईम भेटतं त्यामध्ये मी डिसाईड करते की मला काय कॉन्टेंट शूट करायचं. आता कॉन्टेंट शूट करायला असं पण नाही की मला पूर्ण दिवस लागतो, पण असा विचार करता किंवा थंबनेल बनवते, कुठले काही व्हिडिओज काढून ठेवते आणि मी नंतर एडिट करते, किंवा मग असे एडिटिंगसाठी व्हिडिओज काढून ठेवते बल्कमध्ये. आता सॅटर्डे संडे मला भेटतं शूट करायला, सो मी बल्कमध्ये असं शूट करून घेते. किंवा मग असे व्लॉग्स असतील, मी घरी गेली किंवा मी कुठे गेली किंवा गावाला गेली किंवा ट्रॅव्हल व्हिडिओ शूट केला, सो ते व्हिडिओज मी शूट करून ठेवते. आणि नंतर जेव्हा मला वेळ भेटेल ना, तेव्हा मी असं फ्रायडे, सॅटर्डे, वीकमधून 1दा किंवा 2दा असं मी ते व्हिडिओज अपलोड करत असते. कन्सिस्टन्सी पण मेंटेन करायला पाहिजे, राईट. सो म्हणून मी असं करून ठेवते की नंतर असं हे नको व्हायला की आता मला व्हिडिओ काढायचंच आहे तर मी काय करू. सो असं घाई गडबडीत असं हे नाही होत. ठीक आहे. थंबनेल्स वगैरे ते आता AIने खूप चांगले थंबनेल्स तुम्हाला बनवायला भेटत असतील, बट मला नाही वाटत की ते जास्त दिवस टिकेल. बट स्टील तुम्ही AIचा पण यूज खूप चांगल्या प्रकारे करू शकता. आता बेबी रडतो आहे, सो चला मग ह्या व्हिडिओला आताच एंड करायला लागेल. सो मस्त की आभाळ पण आलं, आय थिंक आता पाऊस पडेल, बेबी रडतो आहे, आता व्हिडिओला एंड करायला लागेल. जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा आहे नेक्स्ट. आणि मग चला मग पुन्हा अशा तर चांगला व्हिडिओ भेटूया. टिल देन बाय, टेक केअर.